नमस्कार, मी अस्मितास किचन अँड क्रिएटिव्हिटी या यूट्यूब चॅनलवर आपला सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत कच्च्या टोमॅटोची भाजी। सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण बघणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य। तर इथे मी पाव कप तुरीची डाळ घेतली आहे, पाव कप शेंगदाणे, इथे शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून घेतले आहे। टोमॅटो, इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतले आहे। त्यानंतर 1 चमचा जिरं, 4-5 लसूण पाकळ्या, हळद, मीठ, तेल, कोथिंबीर आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या। इथे मी कढई गॅसवर गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या। मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचं। 3 ते 4 मिनिटांमध्ये मिरच्या व्यवस्थित भाजून होतात। आता आपल्या मिरच्या भाजून झाल्या, आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपण भाजीसाठी शेंगदाण्याचं वाटण बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे, त्यामध्ये शेंगदाणे घालायचे, भाजलेल्या हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद आणि पाव कप पाणी घालायचं आणि हे सर्व मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। तर इथे हे बारीक करून झालं आहे। तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता। या वाटणामध्ये जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। आता आपण तुरीची डाळ शिजवून घेऊया। त्यासाठी मी इथे एक कुकर घेतला आहे, त्यामध्ये डाळ घालूया। इथे मी ही तुरीची डाळ 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे। यामध्ये पाऊण कप पाणी घालूया, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची। कुकरचं झाकण बंद करायचं आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथे मी एक कढई घेतली आहे। कढई गरम झाली की त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं। तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरं तडतडलं की त्यामध्ये आपण तयार केलेलं शेंगदाण्याचं वाटण घालायचं। हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तुम्ही बघू शकता इथे याला तेल सुटायला सुरुवात झाली आहे। मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहायचं, म्हणजे ते खाली लागत नाही। इथे हे वाटण व्यवस्थित परतून झालं आहे। आता आपण यामध्ये टोमॅटो घालूया। परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्यायचं। 2-3 मिनिटांनंतर चमच्याने हलवत राहायचं। आता 10 मिनिट झाले आहे, आपण झाकण काढूया। इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो बऱ्यापैकी शिजले आहेत। इथे आपल्याला पूर्णपणे शिजवायचे नाही आहे, अर्धवट शिजवायचे आहे। आता या स्टेजला आपण यामध्ये शिजवलेली तुरीची डाळ घालूया। तुम्ही बघू शकता इथे आपण तुरीची डाळ पूर्णपणे शिजवलेली नाही आहे। आपण तुरीच्या डाळीला फक्त 2 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। हे सर्व परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये 1.5 कप गरम पाणी घालायचं। परत मिक्स करून घ्यायचं आणि 8 ते 10 मिनिटे झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं, म्हणजे आपली टोमॅटो आणि डाळ व्यवस्थित पूर्णपणे शिजते। जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। तसेच समोर दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील।
तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला छान उकळी आली आहे। आता 2 ते 3 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया। तर इथे आपली टोमॅटोची भाजी रेडी आहे।